मारुतीरावच्या बोलण्यावर शंकर खूप जास्त घाबरला. हे तू काय बोलत आहेस? काय वास्तवमध्ये कंचन कुठेच नाहीये? हो, मी हवेलीचा पूर्ण कोना बघितला आहे, पण मला ती कुठेच नाही भेटली. शेवटी एवढ्या सकाळी सकाळी कुठे जाऊ शकते? ह्याच्या आधी तर असं कधीच नाही झालं. की तेव्हा अचानक त्या खोलीमध्ये रंगबिरंग्या प्रकाश पडू लागला. ताच बघता त्या प्रकाशामध्ये तोच हिऱ्यांचा बिजुका बाहेर निघून त्या दोघांच्या समोर येऊन उभा राहिला आणि त्या दोघांना एकटक बघून रहस्यमय अंदाजामध्ये हसायला लागला. काय झालं मारुतीराव? तुमच्या पत्नीला शोधत आहात काय? अरे, तुम्हाला कसं काय माहिती की माझी पत्नी गायब आहे? या संसारामध्ये सगळ्या गोष्टीची एक किंमत असते आणि ती आपल्याला द्यावी लागते. मारुतीराव, तू स्वतःलाच बघून घे. मी तुला सोन्याचं हिटर आणायला लावलं होतं. तू त्या सोन्याच्या हिटरपासून किती धनवान झाला आहेस. मला तुमच्या गोष्टीचं काही कळालंच नाही. काय बोलताय? की तेव्हा शंकररावाची बायको चमकी पण तिथे आली, पण आपल्या समोर हिऱ्यांच्या बिजुक्याला बघून ती खूप वाईट प्रकाराने घाबरली. तेव्हा त्या हिऱ्याच्या बिजुकाच्या डोळ्यातून एक प्रकाश निघाला. काहीच मिनिटानंतर शंकररावाची बायको पण तिथून गायब झाली. हे तू काय केलंस? माझी पत्नी कुठे गेली? तुझी पत्नी तिथेच आहे जिथे तुझ्या भावाची पत्नी आहे. तू म्हणू शकतोस की तुझ्या दोघांच्या पत्नी माझ्याजवळ आहे. आम्ही तुमच्या सोन्याच्या हिटरपासून जेवढ्याच वस्तू बनवल्या आहेत, तू त्या सगळ्या वस्तू घेऊन टाक आणि तुमचा सोन्याचा हिटर सुद्धा तुमच्याजवळ ठेवून घ्या, परंतु आमचा परिवार आम्हाला वापस द्या. माझी पत्नी आणि माझ्या भावाची पत्नी वापस करून टाका आम्हाला. एवढं बोलून मारुतीराव पळत पळत एका दुसऱ्या खोलीमध्ये निघून गेला आणि तिथून सोन्याचा हिटर उचलून घेऊन आला. मारुतीरावाने अजिबात वेळ न घालवता सोन्याच्या हिटरला त्या हिऱ्याच्या बिजुक्याच्या हातामध्ये ठेवलं. अरे, तू तर खूपच लवकर घाबरलास मारुती. माझी गोष्ट लक्ष देऊन ऐक. तुम्हा दोघांना तुमची पत्नी जर वापस पाहिजे असेल तर तुम्हाला माझं एक काम अजून एक करावं लागेल. कोणतं काम? तुम्हा दोघांना एक सोन्याचा तराजू आणून द्यावा लागेल मला. तो सोन्याचा तराजू माझा आहे. ते आम्हाला कसं काय माहिती की सोन्याचा तराजू कुठे आहे? ते मी सांगतो तुम्हाला. इथून काहीच दुरीवरती एक जुनं खंडर आहे, जो काही जमान्यापूर्वी वसंतराव प्रधानची हवेली होती. त्या हवेलीच्या एका खोलीमध्ये तो एक सोन्याचा तराजू तिथे ठेवलेला आहे. तुम्हाला त्या तराजूला त्याच बंजर शेतीमध्ये आणावं लागेल जिथून तुम्ही मला उचलून एका मंदिरात नेऊन ठेवलं होतं. एवढं बोलून तो बिजुका तिथून गायब झाला. शंकरराव आणि मारुतीराव दोघेही खूप वाईट प्रकाराने घाबरले. ते दोघे ताबडतोब आपल्या घराच्या बाहेर निघाले. हे तर तेच खंडर आहे जिथे दिवसामध्ये कोणताच व्यक्ती जात नाही. म्हणतात की तिथे भूतप्रेतांचा वास असतो, पण आपल्याला कुठल्याही हलतीमध्ये त्या खंडरमध्ये जाऊन त्या सोन्याच्या तराजूला घेऊन वसंतराव प्रधानच्या त्या शेतामध्ये जावं लागेल. माझ्या तर लक्षातच येत नाहीये भैया, बिजुकेने त्या सोन्याच्या तराजूला घेऊन वसंतराव प्रधानच्या शेतामध्ये का बोलवलं आहे? अरे, होऊ शकतं जी ही गोष्ट जिथून चालू झाली आहे तिथेच संपून जाईल. आता उशीर नको करू, आपल्याला जावं लागेल. शंकरराव आणि मारुतीराव पळत पळत काहीच वेळामध्ये त्या खंडरच्या हवेलीमध्ये पोचले, जे एखाद्या जमान्यामध्ये वसंतराव प्रधानची हवेली होती. त्या दोघांनी बघितलं की हवेलीच्या आत चोहीकडे मकडीचे जाळे बनलेले होते. ही हवेली तर खूप मोठी आहे. आपल्याला तर तो सोन्याचा तराजू शोधण्यासाठी खूपच वेळ लागेल. आणि त्या हिरेच्या बिजुकेने आपल्याला सांगितलंय की आपल्याला संध्याकाळपर्यंत त्या सोन्याच्या तराजूला त्या शेतामध्ये मंदिराजवळ पोचावं लागेल. शंकररावने एवढं बोललंच होतं की तेव्हा मारुतीरावची नजर हवेलीमध्ये बनलेल्या एका दुसऱ्या खोलीवर पडली, ज्याचा दरवाजा अर्धा तुटून गेला होता. त्या खोलीच्या आतून पिवळ्या रंगाचा प्रकाश फुटत होता. मला असं वाटतंय की त्या खोलीमध्ये जरूर काहीतरी आहे. चल चल जाऊन बघूया. मारुतीराव आणि शंकरराव दोघेही त्या खोलीच्या जवळ पोचले. त्या दोघांनी बघितलं की त्या खोलीच्या आत एक सोन्याचा तराजू ठेवलेला होता. सोन्याच्या तराजूला बघून मारुतीराव आणि शंकररावच्या चेहऱ्यावर एक हसू आलं. मारुतीरावने सोन्याच्या तराजूला उचलायसाठी आपले कदम वाढवलेच होते की तेव्हा त्या सोन्याच्या तराजूच्या आतून एक भारी आवाज आली.
मारुतीराव ताबडतोब घाबरून मागे निघाला. तुम्ही मला कुठल्या उद्देशासाठी इथून घेऊन जात आहात मूर्ख माणसांनो? काय तुम्हाला माहिती सुद्धा आहे की माझा वापर कशासाठी केला जातो? आम्हाला नाही माहिती. माझ्यामध्ये कुठलीही गोष्ट मोजली की ती गोष्ट सोन्याची होऊन जाते. आणि माझी दुसरी खासियत ही आहे की मी त्या वस्तूच्या हिशोबाने माझा आकार परिवर्तित करून टाकतो. आम्हाला काही सोन्याचं लालच नाहीये. आम्हाला फक्त आमच्या पत्नी पाहिजेत वापस. तुम्हाला म्हणायचं काय आहे? मारुतीराव आणि शंकररावने एकच श्वासात आपल्याबरोबर घडलेली सगळी घटना त्या सोन्याच्या तराजूला सांगून टाकली. तर मग मला इथेच राहू द्या. मला उचलायची चुकी नका करू. नाहीतर हा काही जादुई तराजू आहे वाटतंय. वेळ नको वाया घालू. याला उचलून घे. मारुतीरावने ताबडतोब त्या सोन्याच्या तराजूला उचललं. त्या तराजूच्या आतून आवाज यायची बंद झाली. मारुतीराव आणि शंकरराव सोन्याच्या त्या तराजूला घेऊन बंजर जमीनवर आले, जिथून त्यांनी काही वेळ पहिला त्या बिजुक्याला उचलून मंदिरमध्ये ठेवलेलं होतं. चोहीकडे शांती पसरलेली होती. अरे इथे तर आपल्याला कोणीच दिसत नाहीये. त्या हिऱ्याच्या बिजुक्याने आपल्याला बोलवलं तर इथेच होतं. हो ना हो, तो जरूर इथेच कुठे आसपास असेल. एवढं बोलून मारुतीरावाने त्या सोन्याच्या तराजूला त्या बंजर जमीनवर खाली ठेवलं. सोन्याचा तराजू जसंच त्या बंजर जमीनला स्पर्श करतो तर काहीच वेळानंतर ती पूर्ण बंजर जमीन अनाजच्या फसलेनं लहलहावून उठते. पण ती सगळी फसल पूर्ण प्रकाराने सोन्याची होती. तेव्हा एक तेज धमाका होतो. त्या धमाक्याने धरतीमध्ये एक खूप मोठा गड्ढा बनलेला होता. त्या गड्ढ्याच्या आतून हिऱ्याचा बिजुका निघून बाहेर येऊन उभा राहिला. त्याच्या डोळ्यांमध्ये राग दिसत होता. हिऱ्यांचा तो बिजुका एक विचित्र नजरेने शंकरराव आणि मारुतीरावकडे घुरून बघायला लागला. तुझ्या म्हणण्याप्रमाणे आम्ही त्या सोन्याचा तराजूला इथे आणलं आहे. आमच्या पत्नी आम्हाला वापस करून टाक. हां, आम्ही तुला जसं बोललो होतो तसंच केलंय. एवढी पण काय घाई आहे तुम्हाला? द्या पहिले तो सोन्याचा तराजू मला पकडवा. त्याच्यानंतर तुमच्या पत्नीला इथून घेऊन जा. मारुतीरावाने त्या सोन्याच्या तराजूला त्या हिऱ्याच्या बिजुकाला पकडवण्यासाठी आपले कदम वाढवलेच होते की तेव्हा त्याच्या कानांमध्ये रत्नाताईची आवाज येऊन पडली. त्या सोन्याच्या तराजूला त्या हिऱ्याच्या बिजुक्याला देण्याची चूक नको करूस मारुतीराव, नाही तर सगळं काही खत्म होऊन जाईल. मारुतीरावाने ताबडतोब आपले वाढलेले कदम थांबवले. त्याने जसंच मागे वळून बघितलं तर मागे रत्नाताई उभी होती आणि त्या हिऱ्याच्या बिजुक्याला घुरून बघत होती. तेव्हा शंकरराव आणि मारुतीरावच्या कानांमध्ये हिऱ्याच्या बिजुक्याची आवाज पडली. या पागलबाईची गोष्ट मानण्याची चूक करू नका. हे नका विसरू की तुम्ही दोघं निर्धन व्यक्ती होतात. कधी कधी तर रात्री तुमचा परिवार उपाशी पोटी झोपत होता. लक्षात ठेवा, मीच तुम्हाला सोन्याचा हिटरचा पत्ता लावून दिला होता. माझ्याचमुळं तुम्ही आज एवढे धनवान बनून बसला आहात. त्या हिऱ्याच्या बिजुक्याचं बोलणं ऐकून शंकरराव रत्नाताईकडे बघायला लागला आणि बोलला, हा बरोबर बोलत आहे. आणि तसंही आम्ही दोघं तुमची सहायता घ्यायला आलो होतो, पण तुम्ही आमची सहायता करण्यासाठी मना करून टाकलं होतं. हां, हे बिलकुल सही गोष्ट आहे. सगळ्यात आधी तर आम्ही तुमच्याच आधी आलो होतो मदत मागण्यासाठी, पण तुम्ही आम्हाला काहीच सांगण्यापासून मना केलं होतं. आणि आता आमच्या पत्नींचा जीव धोक्यात आहे तर तुमची गोष्ट आम्ही का मानू? त्यावेळीस मी तुम्हाला काहीच ह्यासाठी नाही सांगितलं होतं कारण तुम्ही दोघं माझ्या बोलण्यावर विश्वासच नाही केला असता. ज्याला हिऱ्यांचा बिजुका समजत आहात ना तुम्ही, तो काही हिऱ्यांचा बिजुका नाहीये, पण तो स्वतः बसंतराव प्रधानच आहे, जो तुम्हा दोघांच्या जरिये ह्या संसारमध्ये परत येण्याचा प्रयत्न करत आहे. रत्नाताईचं बोलणं ऐकून मारुतीराव आणि शंकरराव खूप वाईट प्रकाराने घाबरले. तेव्हा शंकररावाच्या कानांमध्ये हिऱ्याच्या बिजुक्याची आवाज पडली. त्या बाईची गोष्ट नका ऐकू. वेळ नका वाया घालू.
रात्र व्हायच्या आधी जर तुम्ही तो सोन्याचा तराजू मला नाही दिला तर तुमच्या पत्नींची मृत्यू निश्चित आहे. खूप वर्षपूर्वी या गावामध्ये एक भयंकर आजार पसरलेला होता आणि त्याच बरोबर खूप भयंकर दुष्काळ पण पडला होता. गावाचे कितीतर लोक मृत्यूच्या चपेटमध्ये आले. गावाचा मुखिया बसंतराव प्रधान आणि त्याचं कुटुंब पण त्याच चपेटामध्ये आलं. त्याने स्वतःला ह्या सगळ्या गोष्टीकडून वाचवण्यासाठी काळी शक्त्यांची पूजा करण्याचा प्रयत्न केला आणि मग तो आस्तिक पासून नास्तिक बनून गेला. एक रात्री जेव्हा तो शैतानची पूजा करत होता की तेव्हा जमिनीच्या आतून एक जोकर त्याच्या समोर येऊन उभा राहिला. तो जोकर आणखीन कोणी नाही पण एक शैतान होता. त्याने वसंतराव प्रधानला 3 गोष्ट्या भेट दिल्या. एक हिऱ्यांचा बिजुका ज्याने वसंतराव प्रधानची जमीन कधीच नापीक होत नाही. दुसरा सोन्याचा हीटर. वसंतराव प्रधान त्या हीटरला कुठे पण वापरायचा तर ती गोष्ट सोन्याची बनून जायची. आणि तिसरा हा सोन्याचा तराजू. हा तराजू कोणताही आकार घेण्यामध्ये सक्षम आहे आणि हा एक जादुई तराजू आहे. पण त्या जोकरने एक शर्त पण ठेवली होती की ह्या सगळ्या जादुई शक्त्या तेव्हाच काम करतील जेव्हा वसंतराव प्रधान प्रत्येक आठवड्याला एक माणसाची बळी त्याला चढविल. आणि असंच झालं. गावामध्ये वसंतराव प्रधानने बळी चढवायचं सुरुवात केली. तर एक दिवस एका मायावी साधूने वसंतराव प्रधानकडून त्याची सगळी वस्तू ओढून घेतली आणि त्याला मारून एका बिजुक्यामध्ये परिवर्तित केलं. तोच बिजुका ज्याला तुम्ही उचलून मंदिरमध्ये घेऊन आला होता. तर ह्याचं म्हणणं असं आहे की त्या बिजुक्यानं पुजाऱ्याचा जीव घेतला आणि त्याची शक्ती वाढली. होय, एकदम बरोबर बोललास तू. जर आपण याची गोष्ट मानली जरी तरी या सोन्याच्या तराजूला या हिऱ्याच्या बजुक्याला दिलं पाहिजे, नाहीतर हा आमच्या पत्नीला मारून टाकेल. शंकररावच्या बोलण्यावर मारुतीरावने त्या सोन्याच्या तराजूला त्या हिऱ्याच्या बिजुक्याला पकडवलं. सोन्याच्या तराजूला पकडतानाच त्या बिजुकाचं शरीर वसंतराव प्रधानच्या शरीरामध्ये परिवर्तित झालं. अरे मूर्खांनो, ही बाई बरोबर बोलत होती. आता तुम्हा दोघांना वाचवणं तर शक्यच नाही राहिलंय. सध्या तुम्हा दोघांना मरण्याच्या आधी तुमच्या पत्नींचं शेवटचं दर्शन करून देतो. एवढं बोलून वसंतरावाने त्या सोन्याच्या तराजूला एकटक बघायला लागला. बघताच बघता त्याच्या पलड्यातून एक प्रकाश निघायला लागला. काहीच वेळानंतर त्या प्रकाशाने चमकी आणि कंचनचा रूप धारण केला. त्या दोघी त्या मोठ्याशा तराजूच्या पलड्यामध्ये होत्या. वसंतराव प्रधान मारुतीराव आणि शंकररावकडे बघून हसत हसत बोलला, तुम्हा दोघांना सोन्यावरती खूप प्रेम आहे ना, आणि तुम्हा दोघांना पत्नी पण पाहिजे तुमची. मी एक काम करतो, तुमच्या दोघांच्या पत्नींना सोन्याचं बनवून टाकतो. असं नका करू, तुम्ही जे बोललात ते आम्ही केलं. तुम्ही जे केलं ते तुम्ही लालचमध्ये केलं आणि लालचचं फळ नंतर सगळ्या व्यक्तींना भोगावं लागतं, जसं की मला भोगावं लागलं. मूर्खांनो, जोपर्यंत या दोन्ही वस्तू माझ्याकडे येत नाहीत मी माझ्या शरीरात वापस नाही येऊ शकणार. तुम्ही माझ्या धर्तीवरून बिजुक्याला जसंच त्या मंदिरामध्ये नेऊन ठेवलं, मी लगेच हिऱ्यांच्या बिजुक्यामध्ये आणि परिवर्तित होऊन गेलो आणि मी तुरंत मंदिराच्या पुजारीचं तोंड बंद करून टाकलं. त्याच्यानंतर मला फक्त 2च वस्तूंची आवश्यकता होती आणि तुम्ही दोघांनी त्या दोन्ही वस्तू खुशी खुशी आणून दिल्या. पण दुसऱ्याच क्षणी एक चमत्कार झाला. बघताच बघता तो सोन्याचा तराजू मातीच्या तराजूमध्ये परिवर्तित झाला आणि ती माती एका साधूच्या रूपांमध्ये ढलायला लागली. काहीच वेळानंतर त्यांच्या समोर एक जिवंत असणारा साधू उभा होता, जो खूप रागाने वसंतराव प्रधानकडे बघत होता. तू आतापर्यंत तिथे कसा आहेस? तूच तर माझ्या सगळ्या गोष्टी माझ्याकडून हिसकावून घेतल्या होत्या. तुला काय वाटतं या सोन्याच्या तराजूला मी तुझ्या हवेलीमध्ये ठेवेल? मला माहीत होतं तू भविष्यात जरूर हातपाय मारशील वापस येण्यासाठी. त्यामुळेच मी तराजूला अशा ठिकाणी लपवून ठेवलंय जिथे तू जाऊच नाही शकत. आणि मी तिथे स्वतःच सोन्याच्या तराजूचं रूप घेऊन बसलो होतो, तर कुठलाही व्यक्ती त्याला उचलायला आला तर मी त्याला माझ्या डोळ्याने बघू शकेल की तुम्ही कुठली चाल चालणार आहात आता. एवढं बोलून त्या साधूच्या डोळ्यातून आग निघायला लागली. बघताच बघता वसंतराव प्रधानच्या शरीरमध्ये आग लागली आणि तो ओरडता ओरडता रागच्या ढिगामध्ये परिवर्तित झाला. साधू मारुतीरावला बघून असा बोलला,
लालच एकदम वाईट गोष्ट आहे. लक्षात ठेवा, जर तुम्हाला धनाशी अधिक प्रेम आहे तर मेहनत करा. जा, आपल्या पत्नींना आपल्या घरी घेऊन जा आणि परत कधीच लालच करू नका. मारुतीराव आणि शंकरराव आपल्या बायकोंना घेऊन घरी आले.